आणि बातमी आहे बीडमधून। बीडमधील अंबेजोगाईमध्ये एका व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। दुचाकीवरून जाताना या तरुणाला अडवलं गेलं आणि धारदार शस्त्रानं त्याच्यावर वार केले गेले। 3 अज्ञात व्यक्तींनी हा हल्ला केला असं समजतंय। सुजित सोनी हा गंभीर जखमी झालेला आहे। अंबेजोगाई पोलीस स्टेशनमध्ये या सगळ्या संदर्भात गुन्हा दाखल झालाय आणि आरोपींचा शोध सुरू आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून। उदय, हल्ला करण्यामागे नेमकं काय कारण होतं कळू शकलंय का? आणि नेमके आता जखमीच्या प्रकृतीविषयीचे काय तपशील? नक्कीच सुजित सोनी हे आपल्या दुचाकीवरून जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अडवून धारदार शस्त्रानं त्यांच्या डोक्यावर वार केले होते। तिथून सुजित सोनी यांनी कसाबसा पळ काढला, परंतु गंभीर जखमी असल्यानं आता सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी या हल्लेखोरांचा शोध सुरू केलाय। तसेच या हल्ल्यामागे नेमकं काय कारण आहे हे देखील तपासलं जात आहे। परंतु अद्याप अशी कुठलीही माहिती समोर आलेली नाही। परंतु पोलीस या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची सूत्र वेगानं हलवताना दिसत आहेत। जी उदय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।